हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर पुन्हा एकदा तुमच्या बंटी उदेकर ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी सकाळी पहाटेचे 3ला उठलो आणि 4 वाजेपर्यंत आवरले. कारण काय? तर माझ्या ताईचं लग्न आहे गावाला 26 डिसेंबरला आणि माझे सख्खे चुलत ताईचं लग्न आहे. तर आता आम्ही गावाला म्हणजे आमचे प्रवास जो असणार आहे ना तो आम्ही रिक्षाने प्रवास करणार आहे. गावाला जायचा. आम्ही सातार महाबळेश्वर तिकडे राहतो. आमचं गाव आहे तिकडे. तर आमची पब्लिक इकडे सगळी उठलेली आहे. इकडे निमेशदा आहे आणि इकडे आपला किशोरदा आहे आणि आपला मेन ड्रायव्हर आहे रिक्षाचा. तर आपला प्रवास कसा होणार आहे ते नक्की बघूयात. तर गाईज तुम्ही म्हणत असाल की बॅकग्राऊंड कसा चेंज झाला, कारण की मी ना इकडे माझा चुलत भावी किशोरदा त्याच्या इकडे आले. म्हणजे इकडून आमच्या सगळ्या रिक्षा जाणार आहे डोंबिवलीवरून. आम्ही डोंबिवलीला आलो. काल रात्रीच आलो मी इकडे. एक रात्र राहिलो आहे आणि आता 3ला उठले पहाटेचं. तर आता मी खाली चाललो आहे. सगळेजण खाली येत आहेत आणि मग आपण रिक्षाने जाणार आहोत. कसा असेल तो प्रवास आपण बघूयात. खूप मजा येणार आहे गाईज आणि एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. तर भेटतो पुढे. तर गाईज आमच्या 3 रिक्षा इथे आलेल्या आहेत आणि आता आम्ही रस्त्यावरती थांबलोय. 3 रिक्षा एकदम पार्किंग केल्यात आणि पहिला आपण नारळ फोडून घेतोय. तर बघा नारळ इकडे आपला फुटलेला आहे. तर आता आपला प्रवास सुरू होईल. आणि तर गाईज इकडे पनवेलच्या पेट्रोल पंपावरती आहे आम्ही आणि इकडे गॅस भरून घेतो. आता इकडे आमचे फॉर्मेशन बघू शकतो तुम्ही. 3 रिक्षा लागलेल्या आहेत. तर आता गॅस भरूयात आणि पेट्रोल पण भरायचं आहे. तर मग आपण आता पेट्रोल भरून घेऊयात आणि गॅस भरून घेऊयात आणि मग निघूयात. तर गाईज आम्ही खोपोलीला आता पोचलो आहे आणि इकडे एका हॉटेलमध्ये थांबलो आहे चाय घेण्यासाठी. तर आता चाय पिऊन घेऊयात आपण आणि मस्त गरम गरम वडापाव पण खाऊयात. तर आता खाऊन घेतो मी आणि मग तुम्हाला परत एकदा भेटतो. तर गाईज चाय पिऊन झाले आणि आता परत तुम्हाला जॉईन झालं आहे आणि आता आपला प्रवास परत चालू झाला आहे. आणि बघा मम्मी बोलते मला घेऊ नको, तोंड लपवते. तर आपला प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे सुरू तर कधीच झाला आहे पण आता चाय पिऊन पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही आता खोपोलीतून आता निघतो आहे. मग पुढे कुठल्या स्पॉटवर थांबायचं बघूयात. आम्ही पुण्याच्या CNG गॅसपाशी आहे. आता थोडा वेळ आता थांबलो आहे. आम्ही गॅस भरतो रिक्षावाली कारण की संपला खाली झाला आहे. तर त्या गॅस भरूयात आणि मग निघूयात आपण. आता काही लांब नाही आपल्याला साताऱ्यातून जायचं आपल्याला गावाला. भेटतो तुम्हाला पुढे. गाईज आम्ही खूप वेळ प्रवास केला आणि आता भूक लागली खूप. तर जेवायसाठी आम्ही आलो इथे जय महाराष्ट्र हॉटेलमध्ये. तर काय ऑर्डर द्यायची ते बघूयात, काय खायचं ते बघूया. आता भूक लागली खूप तर काहीतरी पोट भरूनच खाऊयात. तर घेऊयात आता काहीतरी ऑर्डर देऊयात. तर गाईज आपली मस्त फायनली चिकन थाळी आलेली आहे. तर आता आपण खाऊन घेऊया. सगळे माझे भाऊ वगैरे बसले तिथे. तर आपण पण खाऊन घेऊया. मस्त आहे की थाळी खाल्ली मी फर्स्ट टाईम आहे ना चिकन थाळी खाल्ली. मी कधीच बाहेर कुठं चिकन थाळी खाल्लेली नाही आणि मी फर्स्ट टाईम खाल्ली आणि मला स्वतःवरती अभिमान वाटतो की मी पहिल्यांदा सगळी थाळी
संपवले, कारण की आता खूप खायला होतं. म्हणलं आधी जेव्हा आली ना पुढ्यात तेव्हा काहीतरीच वाटलं जाईल का, आणि खाल्ली. आणि आता खाल्ले ना असं वाटतं अजून पाहिजे खायला. तर आता आपण निघूयात, झालेलं आहे आपलं खाऊन. तर आता आपण निघूयात. कॅडबरी खाल्ली, किटकॅट, निघूयात. तर गाईज तुम्ही सेटअप बघितला ना, एक नंबर साऊंड आहे. पण इथे कोण येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? कोण येणार आहे? शिवेंद्र राजे येणार आहे तिथे. काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि एक क्रेन मागवले, मोठाच्या मोठा हार लटकवला आहे. काय भारी सेटअप आहे. आणि त्या सेटअपमुळे ना पूर्णच्या पूर्ण 1 तासभर आम्ही ट्रॉफिकमध्ये अटकलेलो. तर ठीक आहे, ट्रॉफिकमधून सुटलेलो आहे आणि आता निघतो सातारला. म्हणजे आम्ही मेढ्यातून जाणार होतो, पण आता रिक्षामध्ये गॅस भरायचा आहे ना, तर मग आम्ही आता सातार मार्गे जाणार आहे. कारण की इकडे 5 वडला आम्हाला काही गॅस नाही भेटणार, मग आम्ही सातारला जाणार आहे आता. तर सातारमध्ये गेल्यावर भेटतो तुम्हाला. तर गाईज तुम्ही बघितलंच असाल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर आता मी आपल्या राजधानीत पोचलेलो आहे, जिल्ह्यात आपल्या साताऱ्यात. आता इथे थोडा वेळ थांबलो आहे आम्ही चाय प्यायला. मग आपण निघूयात आपल्या गावात जायला, निपाणीला. तर भेटतो पुढे नंतर. तर गाईज आम्ही चाय वगैरे पिली आणि आता साताऱ्याचा घाट चढतोय. मग घाट उतरल्यावरती मग गावं सुरू होती. आम्हाला तरी आता गावात जायला 2 ते 2 तास लागेल. तर मग गावात गेल्यावर तुम्हाला भेटेल मी, आणि मध्ये काय इंटरेस्टिंग असेल तर नक्की दाखवेल तुम्हाला. तर भेटतो पुढे. तर गाईज तुम्हाला मी म्हणलं होतं की काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट मध्ये काय असली तर दाखवीन, पण मी एखादी गोष्ट विसरलो होतो, ती म्हणजे आपलं सातारचं फेमस कास पठार. तर बघा कास पठार कसं आहे आपलं. आत्ता काय दिसणार नाही तुम्हाला, फक्त गवतच दिसेल. पावसाळ्यात या कधीतरी आला तरी. गाईज तुम्ही बघू शकता इथे आमची खाली कोयना नदी दिसते तुम्हाला. हे झाडं आली मध्ये. तर आपण आता घरी गेल्यावर भेटूयात. तर गाईज मी पूर्ण खालच्या बाजूला आलो आहे आणि किती मस्त व्ह्यू येतो इकडून, बघू शकता तुम्ही. खूप भारी वाटते. आणि एक सीन झालं आहे, पुढं रस्ता बंद आहे तेव्हा काही युटर्न मारतोय, तरीसुद्धा आम्हाला वरतून जागा आहे. तर आपण जाऊयात आता. तर गाईज फायनली मी गावामध्ये आलो आहे, पोचलो आहे. 15 ते 16 तासाचा प्रवास केला आणि चक्क नाही तर पक्क इकडं आम्ही आता गावामध्ये पोचलेलो आहे. खूप मस्त वाटलं. 15 ते 16 तास झाले कंप्लीट की मला काय माहीत नाही, मी काय मोजलं नाही. तुम्ही मोजा. सकाळी 4ला निघलो होतो मी, 5ला. तर तुम्ही अंदाज लावा किती. आता मी मोजत नाही बसत, खूप दमलं आहे. तर आपण आता घरात जाऊयात. तर गाईज तुम्ही घर बघू शकता. असं सगळं काय एक्सप्लोअर करत नाही मी, थोड्या वेळानं करतो. थोड्या वेळानं नाही, जेव्हा आता साखरपुडा आहे मंगळवारी, आजचा संडेचा ब्लॉग तो झाला. आणि हे सगळे ब्लॉग माझे पुढच्या आठवड्यात येणार. म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा पुढच्या आठवड्यात येतील, कारण की गावाला आमच्या नेट नसतं. तर आता खूप प्रवास केला, दमलो आणि ब्लॉग मी एंड करतो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक सांगायचं राहिलं की मंगळवारी ना हे आपला साखरपुडा आहे आणि मग
त्याच्या दुसऱ्या दिवशी हळद आणि गुरुवारी लग्न. तर हा सगळा आपला क्रम असणार आहे आणि याचे पार्टमध्ये येणार व्हिडिओ, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आणि प्रत्येक ब्लॉग मी थोडा 1-1, 2-2 दिवसांनी टाकेन, कारण की ब्लॉग हे सगळे मी मुंबईला जाऊन टाकणार आहे. कारण की आमच्या इकडं जिओचं नेट वगैरे चालत नाही, BSNL चालतो आणि BSNLला इकडे नेट नाही आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तर मी सांगितले तुम्हाला. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. बाय.